हॅलो नमस्ते सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। आजचा व्हिडिओ आहे ना, एक खास रेसिपी आहे जी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी। तर चला आता मस्त आहे ना, बीट पासून आहे ना मी एक छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्हाला येते ती पण मी शेअर करणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला स्टार्ट करूया। पाहू शकता एका बिटापासून आहे ना एवढा असा किस पडलाय, छान आहे। म्हणजे एका बिटाचा भरपूर पडलाय आणि मोठे बिट होते ते मला 20 रुपयाचे 3 मिळाले होते। आता 15 रुपयाचे 3 बोलले तर ते नाही देत ना, मग 20 रुपयाचे 3 दिले होते। ठीक आहे चला। शुक्रवारच्या बाजारातून आहे ना 20 रुपयाचे 3 बीट आणले होते, तर त्याचंच मला हलवा बनवायचा होता। मी मागं पण बोलले होते आणि आज आहे ना आर्यन स्कूलमधून आल्यावरच बोलला, मम्मा मला काहीतरी खायचंय। तर मी त्याला बोलले काय बनवू, तर त्याचं म्हणणं होतं की नाही का काहीतरी असं चांगलं बनव, की मला असं म्हणजे खूप जास्त आहे ना भूक लागली आहे। आता भूक म्हणजे भाजी पोळीची नसती बरं का, असंच काहीतरी असतं की हलवा वगैरे बनवून दे, किंवा मग असंच काहीतरी अचानक नाही का चाऊमिन काय त्याला मॅगी हे ते असा पास्ता हे अशा गोष्टी त्याला लागतात। आणि मग ते दुपारच्या वेळेतच त्याला आवडतात खायला, कारण की त्यावेळेस त्याला आहे ना मोबाईल बघता बघता खायचं असतं, म्हणून ती जास्त भूक असती जी दुपारच्या वेळेत असते। दुपारी मला मम्मीसोबत बाहेर जायचं होतं म्हणून किचन वाटा धुत होते, त्यावेळेस तसाच ठेवला मी तो धुवायचा, म्हणून आल्यावर धुतला, मस्त क्लीन केला। त्यावेळेस आर्यन माझ्याजवळ बसला होता, पण जेव्हा हलवा बनवायला लागले ना तेव्हाच तो नेमकी आजीकडे निघून गेला। तर म्हटलं ठीक आहे, कारण किचन वाटा क्लीन करत होते त्यावेळेस तो होता, आणि क्लीन झाल्याच्या नंतर तो लगेच गेला। बोलला आता तू कधी बनवणार, आता तू त्याचा व्हिडिओ बनवणार, मग मला कधी खायला देणार, मला वेळ होऊन जाईल, मला आजीकडे जायचंय, म्हणून तो गेला निघून आता आजीकडे। माझा मनी प्लांट नवीन ब्रँच ओपन केली त्यांनी, खूप साऱ्या खूप साऱ्या मुळे आल्यात त्याला, मी मम्मीच्या घरून चोरून आणलेला आहे, म्हणून तेवढं छान आलं। माझ्या वायफायच्या शेजारी ठेवलंय त्याला असं, आणि जेव्हा तो असा खूप एक मिनिट गॅस बारीक करते, जेव्हा तो खूप सारा असा येईल ना तेव्हा किती भारी वाटेल ना। चला आता एक बीट होतं तर ते छान धुवून घेतलं, छान त्याचे देठ वगैरे कट केलं, आणि त्याच्यानंतर त्याचे पूर्ण साल काढून घेतली जी वरची असती ती। आणि खरंच जेव्हा पण बीटाचा हलवा बनवते ना तेव्हा एवढं लाल लाल हात होतात ना, रेड रेड, असं वाटतं ओरिजिनल आहे ना लिपस्टिक आहे बाबा ती, इतकं भारी वाटतं ना। पण सगळे भांडे लाल होऊन जातात, कारण एवढा डार्क कलर असतो ना त्याला, काय माहिती त्यालाच कलर असतो। हलवा बनवताना आहे ना कलर टाकायचीच गरज नाही, त्याचा एवढा छान वेगळाच गुलाबी गुलाबी कलर येतो ना हलव्यामध्ये, आणि खरंच खूप भारी वाटतं। तर इथे ना मी गावरान तुपामध्येच बनवते, कारण की मला जे पण पदार्थ म्हणजे खीर म्हणा, खिचडी म्हणा, सगळ्या गोष्टी आहेत ना गावरान तुपामध्ये बनवायला आवडतात। अक्षरशः पनीरची भाजी सुद्धा मी गावरान तुपामध्ये बनवते, कारण खूप छान टेस्ट येते। आता इथे तूप तापत होतं तोपर्यंत म्हटलं जितके काजू बदाम लागतात ना तेवढे काढून घेऊया, कारण की मी अजून टाकणार आहे वरतून, पण हे जे आहेत ना ते त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठीच मला टाकायचे होते। आणि ते तुम्ही चिरून पण टाकू शकता, पण मी कुटून टाकणार आहे, कारण चिरायला भरपूर वेळ जातो, आणि कसं पण टाकलं तरी काय, तर मग त्याच्यासाठी। आणि तुम्ही जर अशा रेसिपीचं तुमचं भारी चॅनल असेल तर मग तुम्हाला छानच करावं लागतं सगळ्या गोष्टी असो। तर इथे आहे ना छान असं तूप तापलं होतं, तर म्हटलं चला आता हे टाकून घेऊ, आणि याच्यामध्ये आहे ना पूर्ण टाकायचं हे, आणि तुपावरती 2 मिनिटं 5 मिनिटं छान परतू द्यायचं। तर हा जो बिटाचा किस आहे ना तो तुम्ही आहे ना, म्हणजे मी बऱ्याच बघते की काय करतात दूध टाकतात वरतून लगेच, तसं नाही करायचं। आता जर आपण गाजरचा जरी हलवा बनवला ना तर किस जो पण गाजराचा म्हणा बिटाचा म्हणा जो पण असा किस असतो ना तो पूर्ण तुपावरती आधी आहे ना मस्त हे करून घ्यायचा, फ्राय करून घ्यायचा, का तर मग त्याला एक वेगळीच टेस्ट येते। आणि जर लगेच दूध टाकलं ना तर त्याचा एकदम असा वास येतो, आणि चांगलं पण नाही लागत, खूप खराब टेस्ट लागती, सगळा दुधाचाच वास येतो, म्हणून मला तसं आवडत नाही। 5 मिनिटं चांगलं मी छान असं इथं परतू देते त्याला, एक छान असा डार्क कलर येतो, आणि नंतरच मग ते पुढची प्रोसेस करते। तर इथे छान असे काजू बदाम घेतले, आणि एक वेलची पण टाकली। आता आर्यनला खायचं होतं म्हणून पूर्ण वेलची कुटून घेतली, आणि मला जर खायचं असलं तर मी एवढी वेलची कुटत नाही, कारण ते जास्त फ्लेवर मला आवडत नाही म्हणून। तर इथे मी बारीक असे काजू बदाम कुटून घेतले, त्याच्यानंतर हे पण फ्राय झालं होतं, आणि एका बाजूला ना दूध गरम करून घेतलं, कारण की थंड दूध टाकायचं नाही, ते फाटल्यासारखं होतं, आणि त्याच्यामध्ये शितडे शितडे झाल्यासारखं होतं एकदम, त्याच्यामुळे ना थंड दूध नाही टाकायचं, गरम दूध करायचं आणि मगच टाकायचं। तसं पण आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं, आणि तसंच टाकलं तर मग ते फुटू शकतं, आणि वेगळंच तसं दिसू शकतं। छान असं तापून घ्यायचं आणि मगच टाकायचं। आता इथं दूध टाकल्याच्या नंतर त्याचा कलर थोडा पांगल्या जातो, म्हणजे थोडा आता दुधाचा कलर व्हाईट असतो ना त्याच्यामुळे त्याचा थोडासा कलर उतरल्या जातो, पण खरंच हे जेव्हा थंड होतो ना हलवा तेव्हा काळा काळा दिसायला लागतो, एकदम डार्क चॉकलेटी कलर। तुम्ही करून पहा, आणि लगेच जर तुम्ही गरम खाल्ला नाही आणि त्याला जर थंड होऊन दिला ना खरंच खूप छान होतो, आणि जास्त आहे ना असं एकदम नाही का गुलकंद कसं असतं तसा होतो तो।
तर खरंच खूप भारी बनवून खायचं असेल ना तर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे त्याला छान परतवणंच आहे बरं का. तर छान परतू दिला ना तरच त्याची छान टेस्ट येते. आणि एकदा तर मी घाई बनवला होता तर त्याचं काही एवढी टेस्ट लागलीच नव्हती आणि आर्यनला आवडला पण नव्हता. म्हणून सांगते, घाईमध्ये जर बनवायला गेलं ना त्याची ती प्रॉपर टेस्ट असते ना ती अजिबात लागत नाही. मला जेव्हा तब्येत कमी करायचं असं काही पडलेलंच नव्हतं ना तेव्हा मी खूप खात होते हे, कारण खरंच याची टेस्ट खूप छान लागते, खूप मस्त लागते. किती खावा आणि किती नाही असं होतं, पण वजन एवढं वाढतं ना काही विचारायलाच नको. आता तुम्हाला जेवढं गोड पाहिजे ना तेवढी साखर मिक्स करायची त्याच्यामध्ये छान, आणि साखर सगळ्यात शेवट टाकायची आणि थोड्या वेळ अजून परतू द्यायचा, अजून 5 मिनिटं परतू द्यायचा. त्याच्यामधलं सगळं दूध आटल्याच्या नंतरच मग आहे ना खायला घ्यायचा थंड करून. आणि याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही बरं का. शिजताना आहे ना दूध कमी आणि पाणी टाकतात कोणी कोणी, म्हणजे नाही का दूध जास्त नसलं तर पाणी टाकतात, तर ते काहीच उपयोगीचं नाही आहे. करायचं असेल तर थोडंच करायचं आणि थोडंच खायचं. त्याच्यासाठी दूधच टाकायचं. एक फुलपात्र भर दूध टाकलं असेल मी, त्याच्यानंतर साखर टाकायची. तुम्हाला एक सांगते, खूप साऱ्या रेसिपी बनवून मी आहे ना यूट्यूबला टाकू शकते माझ्या चॅनलवरती. जसं की डेली एक जे पण माझं रुटीन असतं ना त्याच्यामध्ये डेली एक रेसिपी टाकू शकते. पण असं होतं ना की मला ते खायचं नाहीये, काही जरी बनवलं ना तर हे बनवलं आर्यनसाठी बनवले. आता मी तर खाल्लं तर एक एवढंसं चमच्यावरच टेस्ट करणार आहे खरंच, कारण की मी एवढं काय बोलतो ना आपण खूप विचार करून खाते. कारण की मला नाही एक किलो कमी करायचं पडलंय. सोपं नाही. एका महिन्याला 1 किलो म्हणजे खूपच झालं. एका महिन्याला 1 किलो जरी कमी केलं ना खूप आहे ते आपल्यासाठी, कारण की वजन लवकर कमी होत नाही. म्हणून मी काहीच बनवतच नाही घरामध्ये अशा गोष्टी जास्त. वरण भात भाजी पोळी हेच असतं. पण असं जर बनवायचं म्हणलं रेसिपीसाठी तर मग ते वाया जातं ना, मग ते खावंच लागतं. पण हां, मी डेली काही ना काही बनवते, पण माझा मुलगा खातो त्याच्यासाठी मी बनवत असते. खरंच वजन कमी करायचं असेल ना तर गोड पदार्थ आत्तापासूनच सोडून द्या. कारण की मला जेवढं कळायला लागलंय ना, कारण की आपण म्हणतो ह्यानी काही नाही होत त्यांनी काही नाही होत, पण खरंच आपलं वजन सारखं वाढतच राहतं. वजन म्हणजे काट्यावर वाढतं आणि मग ते कधी आपल्याला लगेच नाही जाणवत, पण जेव्हा खूप 5-10 किलो वाढतं ना तेव्हा आपला पूर्ण फॅट इकडून तिकडून सुटलेला असतो. त्याच्यामुळे गोड पदार्थ अजिबात खाऊ नका, साखरसुद्धा खाऊ नका. माझं तर असं म्हणणं आहे. चहा पित असेल तर तो पण सोडून द्या, आणि जर होतच नसेल ना तर मग गुळाचा चहा घेऊ शकता 2 टाइम जसा की मी घेते. आणि हे जे बीट आहे ना तर ते आपण जेवणासोबत खाऊ शकतो, त्याचे खूप फायदे येतं. पण असं जे आहे ते हलवा वगैरे करून काही खाऊ नका. आणि जर तुम्हाला तुमच्या मुलांना जर खाऊ घालायचं असेल तर नक्कीच खाऊ घाला असा बनवून, खरंच त्यांना खूप आवडेल. आणि टिफिनला सुद्धा देऊ शकता. खूप छान अशी रेसिपी आहे. हलवा कधी पण गरम खातात, पण मी म्हणेल तर बीटचा हलवा आहे ना थंड झाल्यावरच खाऊन पहा. त्याची टेस्ट आणि कलर खूप छान येतो. टेस्ट तर येते त्याची मस्त, पण त्याला एक कलर येतो ना ते पाहून तर तुम्ही त्याच्या प्रेमातच पडता. एवढा छान कलर येतो त्या हलव्याला. तर हे बघा आपला मस्त असा हलवा झालाय. खूप छान. बंद करूया गॅस. आता इथे मला तुम्हाला काहीतरी छान असं दाखवायचं आहे, कशामध्ये तरी ठेवून तो कसा दिसतोय म्हणून. त्याच्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये घेतलाय. आता आर्यन तर नाहीये, तो आल्याच्या नंतर मी त्याला देणार आहे. तोपर्यंत म्हटलं तुम्हाला दाखवावं कसा दिसतोय. तर याला वरतून सजावट म्हणून आपले काजू बदाम टाकलेत मस्त असे छान कुटून परत एकदा. तुम्ही याच्यामध्ये पिस्ता वगैरे ड्रायफ्रूट बाकीचे टाकू शकता. छान दिसतं दिसायला पण आणि खायला पण. टाकायला तुम्ही ते टाकू शकता. माझ्याकडे फक्त काजू बदाम होते म्हणून मी तेवढेच टाकले. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो खरंच करून खा, मस्त लागतो. बाय बाय.